जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ तयार करणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, पिक्सल लॅब आणि इनशॉट। तर हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस मटेरियल आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्ही आता ZArcher ॲप्लिकेशनला ओपन करायचं। या ॲप्लिकेशनची लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यानंतर तुम्ही जे मटेरियल डाउनलोड केलं आहे त्या डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर मटेरियलची जी झिप फाईल दिली आपण त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपली फाईल इथे एक्स्ट्रॅक्ट झाली आहे। तर त्या फाईलमध्ये आपलं एक फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये आपले PLP फाईल्स दिलेले आहे आणि अदर मटेरियल पण दिलेलं आहे। तर आता सर्व PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि .plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं। त्यानंतर बघू शकता की अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर इथे पेज 1 दिलेला आहे, इथे त्यावरती क्लिक केल्यानंतर ओपन ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपलं जे फर्स्ट पेज आहे ते इथे ओपन झालेलं आहे। तर यावरचे आता फॉन्ट कसे चेंज करायचे, इथे लेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथे लेअर अनलॉक करायची। बघू शकता की अशा प्रकारे लेअर अनलॉक झाल्यानंतर तुम्ही इथून चेंज करू शकता। तर हे फॉन्ट चेंज करण्यासाठी तुम्हाला युनिकोड पॅड नावाचं ॲप्लिकेशन लागणार आहे। त्या ॲप्लिकेशन पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे फॉन्टवरती क्लिक करायचं आहे, सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला ZArcher ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे, परत आपल्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे त्याच। त्यानंतर अदर मटेरियलच्या फोल्डरमध्ये जाऊन ह्या जो फॉन्ट दिला आहे आपण त्या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता तो फॉन्ट इथे ॲड झालेला आहे। तर त्यानंतर तुम्ही या फॉन्टमध्ये आता नेम चेंज करायचं आहे, म्हणजे इथे काही पण नाव टाकू शकता तुम्ही। इथे आता इथे शवरती क्लिक करतो मी, इथे मात्रा शोधायचा, ओके। तर मी इथे शेले टाईप करलं आहे, ओके। कॉपी करायचं इथून, परत बॅक यायचं, इथे पिक्सल लॅब ॲप्लिकेशनवरती इथे एडिट करायचा फॉन्ट आणि इथे जे आपण कॉपी केलेलं आहे ते पेस्ट करून टाकायचं, ओकेवरती क्लिक करू शकता। बघू शकता शेल इथे टाईप झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही हा फॉन्ट इथून चेंज करू शकता। बाकी काही चेंज करायचं असेल तर इथे लेअर अनलॉक करायचे आणि चेंज करू शकता तुम्ही। तर आता हे पेजला सेव्ह करून घ्यायचं, सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं, कस्टमला अल्ट्रावरती घेऊन सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। अशाच प्रकारे तुम्हाला 6 पेजेस दिलेलं आहे आपण। तर हे 6चे पेजेस तुम्ही इथून चेंज करून घ्यायचे, नाव वगैरे तुम्ही जे नाव टाकताय ते नाव टाकून घ्यायचे आहे। मी आता पेज ॲड केलेलं आहे सर्व, ते एक एक पेज तुम्हाला ओपन करून दाखवतो इथे। तर आपलं सेकंड पेज आहे, बघू शकता। इथे तुम्ही लेअरवरती क्लिक करून इथे जे नाव दिलेलं आहे ते युनिकोड पॅडमधून तुम्ही चेंज करू शकता। याला पण सेव्ह ॲज इमेज करायचं आहे। त्यानंतर आपलं 3rd नंबरचं पेज येईल, त्या पेजमधले पण तुम्ही चेंज करू शकता। इथून खालच्या साईडचे हे म्हणजे वडिलांचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा पण चेंज करू शकता इथून। त्यानंतर आपलं 4th नंबरचं पेज आलेलं आहे, तर 4th नंबरच्या पेजमध्ये पण तुम्ही इथे डेट चेंज करू शकता आणि इथे लेअर अनलॉक केल्यानंतर डेट चेंज होऊन जात असतात। तर आपलं 6th नंबरचं पेज आहे, इथे नाही 6 नाही 5th नंबरचं पेज आहे। इथे विवाहस्थळ आहे, इथे ABC लिहिलं आहे मी, तुम्ही इथे लेअर अनलॉक करून इथे विवाहस्थळ टाकू शकता। त्यानंतर लास्ट पेज आहे, त्या लास्ट पेजवरती दोन्ही परिवारांचे नाव टाकून घ्यायचे, इथे लेअरवरती क्लिक करून। त्यानंतर हे सर्व पेजेस सेव्ह करायचे आणि आपल्या इनशॉट ॲप्लिकेशनला ओपन करायचं। आता इनशॉट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आपण जे 6 पेजेस आपले एक्सपोर्ट केले होते पिक्सल लॅबमधून ते एक एक करून एकमागे इथे ॲडजस्ट म्हणजे सिलेक्ट करायचे आहे। म्हणजे फर्स्ट पेज घ्यायचे, त्यानंतर सेकंड, मग 3rd, 4th, 5th आणि 6th, ओके। तर इथे राईटवरती क्लिक करायचं आहे,
तर बघू शकता की अशा प्रकारे आपले सर्व पेजेस इथे ॲड झालेले आहे. तर आता या पेजेसची जी साईज आहे म्हणजे लेंथ आहे ती वाढून घ्यायची 7 सेकंदपर्यंत करून टाकायची इथे सर्व पेजेसची लेंथ. बघू शकता आपण सर्व पेजेसची जे लेंथ आहे ते 7 सेकंदापर्यंत केलेली आहे इथे. तर इथे आता ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे डिस्टॉर्ट नावाचं ट्रान्झॅक्शन आहे, नाही डिस्टॉर्ट नाही, इथे डिझॉल्व नावाचं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. त्यामध्ये ही वाली जे ट्रान्झॅक्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं, परत सेकंड ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे, डिझॉल्ववरती येऊन ही वाले ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून टाकायचे. तर असे सर्व जे ट्रान्झॅक्शन आहे आपले त्या ट्रान्झॅक्शनमध्ये ही वाले ट्रान्झॅक्शन लावून टाकायचे आहेत. तर मी एक एक करून सर्व ठिकाणी ट्रान्झॅक्शन ॲड करून घेतो. ओके, ट्रान्झॅक्शन आपल्या सर्व ॲड झालेलं आहे इथे आता. तर तुम्हाला आता मी ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे ब्लेंड मोड, ते इथे त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. तुम्ही या व्हिडिओ ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पण तुम्हाला ते दिसून जाते. तर यावाला जो हे आहे इफेक्ट तो इथून ॲड करून घ्यायचा. त्यानंतर याला इथे तुम्हाला आपण जिथे हे लावले आहे ट्रान्झॅक्शनचं तिथे तुम्हाला थोडेसे डॉट डॉट दिसत असेल, तर डॉट डॉट जिथून सुरुवात होते तिथपासून आपली लेअर सुरू झाली पाहिजे. अशा प्रकारे सर्व लेअर ॲडजस्ट करायचं आहे. इथून या ऑप्शनवरून एक फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंड मोड चेंज करून स्क्रीनवरती ठेवायचं आहे. ओके, तर डन, हे झालेलं आहे आपलं. त्यानंतर परत इथे डुप्लिकेटचं ऑप्शन दिलेलं आहे, डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं. परत त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जे डॉट डॉट आहे जिथून सुरू होत आहे तिथपर्यंत लेअर ॲडजस्ट करायची. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. परत जिथून डॉट सुरू होत आहे तिथे ॲडजस्ट करून घ्यायची वाली लेअर. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. आणि जिथे ना आपले हे डॉट सुरू होत आहे तिथे लेअर ॲडजस्ट करून टाकायचे. तर बघू शकता मी सर्व ठिकाणी लेअर ॲडजस्ट केलेली आहे प्रॉपर. ओके, तर डन झालेलं आहे लेअर आपलं ॲडजस्ट. त्यानंतर परत इथे PIP वरती क्लिक करायचं आहे, ॲड PIP वरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला एक अजून मी इफेक्ट दिलेला आहे, ह्यावाला इफेक्ट. तर तो आपलं जिथे टेक्स्ट येणार आहे तिथेच हा इफेक्ट लावायचा आहे. तर मित्रांनो, आपण जे ही लेअर दिलेली आहे हिला थोडासा एक्स्ट्रा पार्ट आहे, तो एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा. तिथे आपला इफेक्ट दिसत न बंद होत आहे तिथून इथे स्प्लिट करायचं आहे. ऑप्शन डिलीट ऑप्शनवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचं. त्यानंतर प्रॉपर असं इथे ॲडजस्ट करून घ्यायची लेअर टेक्स्टवरती आणि हिचा पण ब्लेंड मोड चेंज करून स्क्रीनवरती सिलेक्ट करायचं आहे. डनवरती क्लिक करायचं. बघू शकता याची साईज वाढून घ्यायची. जिथे आपले नेम्स येत आहे, नावं येत आहेत तिथे प्रॉपर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. बघू शकता. ओके, तर इथे लेअर सुरुवातीच्या थोडंसं मागे इथे ॲडजस्ट करायचे. त्यानंतर परत डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथे आपले जे डॉट डॉट दिलेले होते जिथे डॉट संपत आहे तिथे लेअर ॲडजस्ट करायची. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपले जे ट्रान्झॅक्शन आहे ते ॲड होईल. त्यानंतर हे इफेक्ट आपला इथे दिसायला सुरुवात होईल. तर जिथे आपलं मेन नाव दिलेलं आहे तिथेच या लेअरला ॲडजस्ट करायचं. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं. जिथे डॉट संपत आहे तिथून आपली लेअर सुरुवात झाली पाहिजे. इथे आपण खाली ट्रान्झॅक्शन दिलं आहे ना, त्या डॉट जिथे संपत आहे ट्रान्झॅक्शनची तिथून आपली जी लेअर आहे सुरू झाली पाहिजे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं. परत लेअर शेवटी त्या डॉटच्या शेवटीपासून ॲडजस्ट करायचे. असं सर्व लेअरला करून घ्यायचं आहे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. जिथून डॉट संपत आहे तिथून लेअर सुरू झाला पाहिजे आपली. तर आता हे ॲडजस्ट करून घ्यायचे. जिथे मेन टेक्स्ट आलेला आहे तिथे हे लेअर ॲडजस्ट करायची काय अशा प्रकारे. परत दुसरी लेअर सिलेक्ट करायची. जिथे मेन टेक्स्ट आहे ते लेअर ॲडजस्ट करून घ्यायची प्रॉपर. साईज थोडी कमी जादा करावी लागली तर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही त्यामध्ये.
ओके, तर डन, आपली लेअर ॲडजस्टमेंट झालेली आहे. तर इथे डनवरती क्लिक करायचं. एक आपलं राहिलेलं ही जी लेअर आहे आपली सर्वात अगोदर आपण ॲड केलेली होती, हिचा एक डुप्लिकेट तयार करायचा आणि सुरुवातीला यायचं, व्हिडिओच्या सुरुवातीला इथे लावून द्यायचं. त्यानंतर परत PIP वरती क्लिक करून ॲड PIP वरती क्लिक करायचं आहे. आपण अजून एक इफेक्ट दिलेला आहे बबल्सचा, तो इफेक्ट तिथे म्हणजे ब्लेंड मोड चेंज करणार आहे, ते ब्लॅक स्क्रीन ॲड करून घ्यायची. ओके, तर या अशा प्रकारे हिला इथे आडवी करायची आणि हिची साईज वाढवून घ्यायची फुल स्क्रीन होईपर्यंत, म्हणजे आपल्या पुऱ्या स्क्रीनपर्यंत आली पाहिजे. त्यानंतर इथे हिला सेंटरला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हिची वॉल्यूम 0वरती ठेवायची. त्यानंतर याचा पण ब्लेंड मोड चेंज करून इथे कलर डोज करायचा आहे आणि ऑपेसिटी तुम्ही 60पर्यंत ठेवू शकता. त्यानंतर लास्टला यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट आपला डिलीट करायचा आहे. ओके, तर आपला जो व्हिडिओ आहे तो झालेला आहे. आता इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. परत इफेक्टवरती क्लिक करून इथे फेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ब्लॅक इफेक्ट लावायचा आहे आणि लेअर थोडीशी कमी करून टाकायची. तर बघू शकता व्हिडिओ काही अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.